आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिकमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 न मोठ्या कारवाईत जेरबंद केलंय। रोहन संजय भोळे, विद्यानगरी, नाशिक असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। विशेष म्हणजे हा आरोपी केवळ नाशिक शहरातच नव्हे तर नाशिक ग्रामीण भागासोबतच बंगलोर, कर्नाटक येथेही घरफोड्या करत होता। 8 मे 2025 रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत एका बंगल्यात घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष सूचना दिल्या। त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकानं तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढला। विद्यानगरी नाशिक रोड परिसरात सापळा रचून अखेर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत आरोपीने आपल्या साथीदार आकाश कोठे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। तसेच सटाणा, सिन्नर आणि बंगलोर येथेही घरफोडी केल्याचं समोर आलं। सध्या आरोपीला पुढील कारवाईसाठी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय। ही संपूर्ण कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली पार पडली आहे। आज परिमंडळ 1 अंतर्गत फिर्यादींना त्यांच्या गुन्ह्यातील चोरीला गेलेला मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता। त्याच्यामध्ये 77 फिर्यादी यांना एकूण 1,69,51,000 रुपयाचा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। झोन 1 अंतर्गत असणाऱ्या 7ही पोलीस स्टेशनमध्ये आज हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 448 ग्रॅम सोन्याचे दागिने, 152 मोबाईल फोन, 42 मोटरसायकल, 11 चारचाकी वाहने, 1 रिक्षा, 2 लॅपटॉप, 1 टॅब आणि काही रोख रक्कम यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। सदरचा कार्यक्रम हा माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही डिव्हिजनचे एसीपी, सर्व सिनियर पीआय आणि त्यांच्या अंडरमध्ये असणारे मुद्देमाल कारकून यांच्या सहयोगाने करण्यात आलेला आहे। या मुद्देमाल परत करण्याच्या कार्यक्रमामध्ये फिर्यादी यांनी त्यांचे स्त्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच त्यांचे वापरते वाहन परत मिळाल्याबद्दल या ठिकाणी समाधान व्यक्त केलेले आहे आणि पोलिसांना पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत।